हॅलो स्टुडंट्स. खरं तर मला थोडंसं लेट झाला लेक्चर्स अपलोड करायला काही टेक्निकल गोष्टीमुळे. थोडं फर्निचरचं काम आमच्या शेजारी चालू असल्यामुळे तो दिवसभर आवाज येत होता. मला दिवसभरात एकदाही करता आलं नाही आणि रात्रीच्या वेळेस मग काही मीटिंग्स असायच्या वगैरे म्हणून मला लेक्चर्स अपलोड करता नाही आले. So sorry for inconvenience to upload the late videos, but I think नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगचे जे मी काही 1-2 लेक्चर अपलोड केले होते आपल्या ॲपमध्ये ते तुम्ही बघितले असतील आणि आपलं पहिलं महत्त्वाचं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल. अर्थातच त्या लेक्चरमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या होत्या त्याला तुम्ही अंमल करणं गरजेचं आहे. मी काय आता त्या रिपीट करत नाही, बट मला थोडंसं बोलायचं होतं की आपण NCERT बेस्ड जात आहोत, तर थोडं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा तुमचा त्याच्यातला पहिला टॉपिक आहे आणि या टॉपिकवरच मला तुम्हाला जरा काही सांगायचं आहे. So let us see what the exactly basic concept of chemistry that you have to learn in this topic. I will teach you on the board, but before that I have to make sure that some points related to this की फ्रॉम 9th स्टँडर्ड तुम्ही मोल कन्सेप्ट हा टॉपिक शिकलेला आहेत, राईट? सो मोल कन्सेप्टवर तुम्हाला थोडं माहिती असलं पाहिजे. व्हॉट इज द मोल अँड हाऊ द नंबर ऑफ मोल्स टू बी कॅल्क्युलेटेड, हे तुम्ही 9thला शिकलेला पार्ट आहे. आणि त्याचबरोबर मॉलिक्युलर मास कसं काढायचं हे पण माहिती आहे. तरीसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही विसरल्यासारखं झाल्या असतील तर थोडंसं ते रीड करा. त्याचबरोबर तुम्ही 9thला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स पण पाहिले होते, पण सगळे नव्हते पाहिले, 1-2 पाहिले असतील, तर ते सुद्धा एकदा बघा. कारण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या टॉपिकमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही केमिस्ट्रीचं बेसिक काही गोष्टी समजून घेणार आहात की ज्या टॉपिकवर जवळपास पुढच्या सगळ्या टॉपिकची इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे या टॉपिकची इन्व्हॉल्वमेंट जवळपास सगळ्याच टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे एनिवेज हा टॉपिक तसा महत्त्वाचा आहे. या टॉपिकमध्ये तुम्हाला मेनली शिकायचं काय तर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर कन्सेप्ट मोल कन्सेप्ट आणि थोड्या बेसिक गोष्टी जसे की डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी वगैरे, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा, एम्पिरिकल फॉर्म्युला कसा काढायचा आणि पर्सेंटेज बाय मास एखाद्या कंपोनंटचं दिलेल्या कंपाऊंडमध्ये कसं काढायचं. सो पहिला टॉपिक तुम्हाला प्युअरली न्यूमेरिकल बेस्ड आहे आणि JEE आणि NEET या दोन्हीही एक्झाममध्ये या टॉपिकचे शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारतात. लॉज बेस्ड प्रॉब्लेम्स असतात आणि मोल कन्सेप्टवर रिलेटेड किंवा स्टॉइकोमेट्रिक फॉर्मवर असणारे प्रॉब्लेम्स विचारतात. या गोष्टींना तुम्हाला समजून घेण्यापूर्वी मी थोडंसं रिवाईज करत आहे की व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड, व्हॉट इज मीन बाय एलिमेंट, व्हॉट इज द ॲटॉमिक मास, व्हॉट इज मॉलिक्युलर मास. ह्या ज्या डेफिनेशन्स तुम्ही 9th स्टँडर्डला पाहिल्यात त्या सगळ्या मी रिवाईज करणार आहे. बट इन दिस टॉपिक come to the introduction. Before going on board, I have to explain one more thing, that chemistry is really a mystery about the science. सायन्सची एक मिस्ट्री नावाने ओळखली जाणारी ही केमिस्ट्री आहे. बिकॉज वी हॅव टू इमॅजिन लॉट्स ऑफ थिंग व्हाईल स्टडिंग. खूप गोष्टींना तुम्हाला इमॅजिन का करावं लागतं, तर कारण का खूप टायनी पार्टिकल्सबद्दल तुम्ही स्टडी करणार आहात जे की दिसत नाही आहे डोळ्यांनी, तुम्हाला इनव्हिजिबल गोष्टी आहेत. सो डोळे मिटून तुम्हाला फक्त ते व्हिज्युअलाइज करायचं की हां हे म्हणजे फॉर्म्युला असेल, असं असेल, तसं असेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे बॉन्डेड झाले असतील आणि मग त्यांच्यामध्ये अशी जॉमेट्री आली असेल का, असं का तसं का, हे तुम्हाला इमॅजिनेशन करायचं. पण इमॅजिनेशन करत असताना काही इथे रूल्सला बांधून करायचं आहे. आता जनरली तुमच्या डोक्यात काय येतं की केमिस्ट्री म्हणले की सगळ्या केमिकल रिॲक्शन्स आणि फॉर्म्युले, आणि आम्हाला ते सुरुवातीपासूनच आवडत नाही आणि नेमकं त्याच गोष्टी याच्यामध्ये आहे असं कुठेतरी वाटायला लागतं. तसं नाही आहे बाळांनो. केमिस्ट्रीमधला हा जो काही पार्ट आहे, फॉर्म्युले लर्न करणे किंवा फॉर्म्युले कसे आले, केमिकल रिॲक्शन कशी लिहायची, ती बॅलन्स कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकली आहेत आणि त्या खूप ट्रिकी आहेत. अतिशय सोप्या गोष्टी आहेत. आणि याच्यात काही असं नाही किंवा तुमचं मॅथ्सच पक्का असलं पाहिजे म्हणून तुम्हाला केमिस्ट्री चांगलं कळेल, असं अजिबात नाही आहे की मॅथ्स चांगलं म्हणून तुम्हाला केमिस्ट्री कळते. याच्यामध्ये केमिस्ट्री समजून घेण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की तुम्ही कन्सेप्च्युअल लर्न करत असताना त्या गोष्टी समोर व्हिज्युअलाइज पण करायच्या आहेत. जे टीचर सांगतायत किंवा तुम्ही बुकमधून जे रीड करतायत त्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. मग ते डोळ्यासमोर कधी येतील, त्या एकेका शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगला कळाला तर. मग ॲटम म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं की एक बॉल लाईक स्फेरिकल स्ट्रक्चर, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं की एक ऑर्बिट्समध्ये फिरणारे हे छोटे छोटे टायनी निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स.
न्यूक्लियस म्हटलं तर काय येतं की त्या ॲटमच्या सेंटरमध्ये असणारा हा पॉझिटिव्हली चार्ज पार्ट जो की ॲटमचा सेंटर म्हणून ओळखला जातो. हे जसं तुम्ही व्हिज्युअलाइज करत आहात, अगदी व्हिज्युअलाइज करतच तुम्हाला आणि त्या शब्दांचे मिनिंग आणि तुमचे व्हिज्युअलायझेशन मॅच करायचं आहे. आणि मॅच करत असतानाच एक्सक्यूज मी, मॅच करत असतानाच तुम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहेत की ते मला एकातनं एक कसं कनेक्टिंग लिंक त्यांच्यामध्ये मला निर्माण करता येईल. से फॉर एक्झाम्पल, नो डाऊट केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर, पण कशा पद्धतीने ती मॅटरची स्टडी करायची. अर्थात पदार्थ विज्ञान ज्याला तुम्ही फिजिक्स म्हणता ते देखील स्टडी ऑफ मॅटरच आहे, पण तिथे स्टडी ऑफ मॅटर म्हणजे मॅटरच्या बिहेवियरचा अभ्यास आहे आणि इथे मॅटरच्या कंपोजिशन आणि नेचरचा अभ्यास आहे. थोडासा फरक आहे, पण तो थोडासा फरक म्हणजे सायन्सच्या 2 ब्रँचेस क्रिएट करणाऱ्या आहेत. जसं की पण ज्या नाही डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी त्या तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये व्हिज्युअलाइज करून समजून घ्यायच्यात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट समजून घेत असताना केमिस्ट्रीची डेव्हलपमेंट जो अप्रोच आहे, ज्याला आपण सायन्सचं केमिस्ट्रीमधलं जी काही डिस्कवरीज आहेत ह्या खूप लॅटर झालेल्या आहेत, फिजिक्सच्या कितीतरी नंतर झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे केमिस्ट्रीचा समजून घेणे ही क्रियासुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने स्पीडीली करावी लागणार आहे. कारण जसं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीची डिस्कवरी लवकर लागली की त्याच्या ॲप्लिकेशन्सचा वापर आपण पटापटा करतो आणि सगळेजण पूर्ण जगभर त्याचा यूज होतो, आहे की नाही. जसं की आपण मोबाईलचंच बघतोय की मोबाईलमध्ये अँड्रॉइड आलं तर किती पटकन त्याची म्हणजे पर्चेसिंग कॅपॅसिटी लोकांची वाढली, लगे घेतलं की त्याचे ॲप्लिकेशन्स यूज करणे वगैरे, मग त्याच्यात ते अजून वेगवेगळा व्हर्जन्स येऊ लागले आणि मग लोकांना त्या सगळ्या गोष्टी अपडेट करा वाटल्या. कारण एखादी गोष्ट जर लवकर डिस्कवर झाली तर त्याचा ॲप्लिकेशन पण जास्त होत असतं. पण केमिस्ट्री ह्या सब्जेक्ट्सचा किंवा केमिस्ट्रीची जी काही हिस्ट्री आहे, हिस्टॉरिकल अप्रोच जो आहे तो बऱ्यापैकी लॅटर आलेला आहे आणि त्यामुळे केमिस्ट्री हा 18व्या शतकामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झाली आणि त्यामुळे त्याच्यात संदर्भातले असणाऱ्या ज्या काही मिस्टेरिकल थिंग्स आहेत त्या थोड्याशा उलगडायला वेळ लागला. पण जेव्हा स्पीड घेतली केमिस्ट्रीच्या डिस्कवरीमध्ये तेव्हा निश्चितच केमिस्ट्री ही खूप फास्टमध्ये स्पीडीली पुढे आली आणि त्यामुळे तो पार्ट अगदी हिस्टॉरिकल अप्रोचपासून ते आजच्या मॉडर्न केमिस्ट्रीपर्यंत जर तुम्हाला प्रॉपरली यायचं असेल, कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्हाला पण खूप कमी वेळात जी डेव्हलप झालेली केमिस्ट्री आहे ती पण तेवढा स्पीडीली अंडरस्टँड करावी लागेल. म्हणजे तुमचं 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डमधला जो काही कनेक्टिंग लिंक्स आहेत केमिस्ट्रीमधला तर तुम्ही जरा फास्टली ग्रीप घेऊन करायच्या आहेत. रिझन काय त्याच्या मागे, कारण तो सब्जेक्टच तसा आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये गॅप आला तर तुम्हाला आपोआपच त्या सब्जेक्टबद्दल थोडंसं क्लिष्टता वाढू शकते. कारण हा किचकट सब्जेक्ट आहे, अवघड नाही आहे, किचकट आहे. किचकट म्हणजे गुंतागुंतीचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे थोडंसं लिंकिंग हा पार्ट जो आहे केमिस्ट्रीमध्ये फार आवश्यक आहे. त्याच्यावर तुम्हाला खूप चांगला भर द्यावा लागतो. म्हणून 9th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड टू 11th यांच्यामधल्या जे लिंकिंग आहेत केमिस्ट्री सब्जेक्टच्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. हा झाला पहिला पार्ट. सेकंड असं मला म्हणायचं आहे की केमिस्ट्री हे सगळ्या सायन्सेसचं सेंट्रल सायन्स म्हणून ओळखलं जातं. हा सगळ्यात एक प्राऊड फिलिंग वाटतो मला नेहमीच पार्ट मला जेव्हा मी सांगते की सायन्समध्ये सगळ्या सायन्सेसमध्ये सेंट्रल सायन्स कुठलं आहे तर केमिस्ट्री आहे. बिकॉज इन एव्हरी ऑफ ब्रँच ऑफ सायन्स केमिस्ट्री इज इन्व्हॉल्व्ड. सो केमिस्ट्री इज सेड टू बी सेंट्रल सायन्स. एक एक्झाम्पल आपण बघूयात कुठलं पण. तुम्ही बॉटनी घ्या, तुमचं झुऑलॉजी घ्या, जॉग्रफी घ्या, ज्याच्यामध्ये जिओलॉजिकल काही गोष्टी असतात त्या गोष्टी उत्खननाच्या बाबतीत वगैरे कार्बन डेटिंग वापरावं लागतं. किंवा तुम्ही फिजिक्स घ्या, ॲनालिटिकल केमिस्ट्री घ्या, मेडिकल सायन्सेस घ्या, इंजिनिअरिंग सायन्सेस घ्या, कुठलेही टेक्नॉलॉजी घ्या, याच्यामध्ये तुम्हाला मॅटरच्या कंपोजिशनचा, मॅटरच्या प्रॉपर्टीजच्या, मॅटरच्या केमिकल नेचरचा, मॅटरच्या ॲप्लिकेशनचा सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास म्हणजेच केमिस्ट्री आहे. त्यामुळे केमिस्ट्रीची अगदी शब्दशः असणारी जी डेफिनेशन आहे त्यालाच फक्त महत्त्व न देता त्याच्या मागचं काय रिझन आहे किंवा त्याच्या मागचं एक्झॅक्टली मिनिंग काय हे समजून घ्या. की केमिस्ट्री स्टडी करणे म्हणजे काय, यू आर स्टडिंग द मॅटर आणि त्या मॅटरचं तुम्हाला काय काय माहिती पाहिजे आहे. तर से फॉर एक्झाम्पल की मी माझ्या हातामध्ये हा पेपरचा तुकडा आहे.
से आता हा पेपरचा तुकडा आहे किंवा टिश्यू पेपर आहे. ओके, सो हा टिश्यू पेपर आहे तर मग मला नक्कीच सांगा वाटेल की बाबा हा एक मॅटर आहे जो की मला इथे सॉलिड स्टेटमध्ये दिसतो आहे आणि तो वॉटर ॲब्झॉर्ब करतो, त्याच्यानंतर त्याचा वापर आपण वायपिंगसाठी करू शकतो किंवा हे आपल्याला आता ॲप्लिकेशन माहिती आहे. पण हे ॲप्लिकेशन माहीत होण्यापूर्वी याचा वापर आपण वायपिंग पर्पजसाठी किंवा काही पुसण्यासाठी करतो आहे हे कळण्यासाठी तुम्हाला याच्या प्रॉपर्टी समजून घेणं गरजेच्या झाल्या. की हा पुसण्यासाठी का वापरतात, कारण का हा पाणी ॲब्झॉर्ब करतोय, राईट. मग पाणी ॲब्झॉर्ब करण्याच्या मागचं रिझन काय आहे, कशापासून बनलेलं आहे की जे मटेरियल हे पाणी ॲब्झॉर्ब करू शकतं. तर हे मटेरियल काय आहे, याच्यातलं कंपोजिशन काय, याच्यातलं कंपोजिशन सेल्युलोज आहे, मग हे सेल्युलोज कशापासून आलेलं आहे किंवा मग ह्याची काय अशी कॅपॅसिटी की जेणेकरून त्याचं ॲब्झॉर्बंट कॅपॅसिटी वाढली आहे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला ह्याचं यूज आज काय माहिती, पण याचं कंटेंट काय आहे, याचं प्रॉपर्टीज काय, याचं नेचर काय आहे हे कळल्याशिवाय याचं यूज करता येत नाही. मग आजच्या घडीला आपण इतक्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, इतक्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सचा वापर करतोय, वेगवेगळ्या कम्फर्टसाठी आपण सगळ्या गोष्टींचा यूज करत आहोत. तर ऑफकोर्स सॅनिटायझर घ्या, आत्ताचं सध्याचं जर सीझन जर सिच्युएशन जर पाहिली तर मास्क कसा असला पाहिजे, हँड सॅनिटायझर कसं असला पाहिजे, वॅपिंग कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहे, सॅनिटेशन कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघताय की सध्या किती इम्पॉर्टंट होत चाललेल्या आहेत. आणि मला हेच सांगायचं की हे मटेरियल जे आहे ते मटेरियल नेमकं कशाने बनलेलं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे आणि त्यांचं ॲप्लिकेशन काय होऊ शकतात, हेच अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री होय. किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस, केमिकल चेंजेस घडू शकतात. एखाद्या पदार्थामध्ये केमिकल चेंज घडणे म्हणजेच केमिकल रिॲक्शन घडणे होय. हे इतकं सोपं आहे. मग केमिकल चेंज म्हणजेच केमिकल रिॲक्शन. मग केमिकल रिॲक्शन होते कशी, मग ते त्याच्यासाठी कुठले रूल्स गव्हर्न केले जातात. मग यासाठी काही मिस्टेरियस अशा गोष्टी घडल्या किंवा पाण्याचा शोध कसा लागला किंवा पाणी कसं लॅबमध्ये तयार झालं पहिल्यांदा किंवा कंबशन रिॲक्शनमधून नेमकं काय जळतं आणि कशा पद्धतीने एनर्जी निर्मिती होते, या डिस्कव्हरी करत असतानाच, याच गोष्टींचा अभ्यास करत असतानाच केमिस्ट्री या ब्रँचचा जन्म झाला असं म्हटलं जातं. फ्लॉजिस्टॉन थिअरीमध्ये हेच सांगण्यात आलेले की हाऊ द प्रोडक्शन ऑफ वॉटर टेकिंग प्लेस फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन, देर आर वेरियस अप्रोचेस रिलेटेड टू दिस. अँड आफ्टर दॅट अँटोनी लेवोझियर, हु इज सेड टू बी ॲज अ फादर ऑफ केमिस्ट्री, आणि या व्यक्तीने मग शेवटी या वॉटरचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झाले, कुठल्या एलिमेंट्सपासून झालेलं आहे हे मांडण्यात आलेलं आहे. आपल्या खूप धार्मिक ग्रंथामध्ये पण किंवा आजही आपण म्हणतो की पंचमहाभूत म्हणजे जे जे काही 5 घटक पंचमहाभूत म्हणून जे म्हणतो आपण त्याच्यापासून सगळी सृष्टी बनलेली आहे, सगळं युनिव्हर्स बनलेलं आहे. मग पूर्वी याच पंचमहाभूतांना महत्त्व देऊन हीच केमिस्ट्री अशी मांडली जायची, पण तसं नाही आहे. हे पंचमहाभूतांमध्ये पण काही कंटेंट मटेरियल्स आहेत. ते कंटेंट मटेरियल्स काय, त्यांचा अभ्यास कसा करायचा, आपण कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला समजतील आणि आपण त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये वापर करू, हे सगळं समजणं म्हणजेच केमिस्ट्री होय. दुसरी गोष्ट हे झालं थोडंसं केमिस्ट्रीच्या बद्दल मी सांगितलेलं तुम्हाला इंट्रोडक्शन. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे मला की तुम्ही जेव्हा हायर एज्युकेशन घ्याल, आफ्टर 12 तुम्ही जे एज्युकेशन घ्याल, मग तुमचं फील्ड कुठलं पण असू देत, अगदी साधं तुमची एखादं खूप सिम्पल जरी तुमचं फील्ड असेल किंवा कुठल्याही लेवलचं फील्ड असू द्या, तुम्हाला तिथे केमिस्ट्री सब्जेक्टचा महत्त्व राहणार आहे आणि केमिस्ट्री तिथे असणारच आहे. मग ते इंजिनिअरिंग टेक्निकल फील्ड असू द्या किंवा मटेरियल सायन्स रिलेटेड तुम्ही बेसिक BSc सायन्सेस जरी घेतलं तरी ते केमिस्ट्रीचा तुम्हाला कुठे थोडाफार उपयोग होणारच आहे. इवन तुम्ही असं म्हणता पुष्कळदा की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये कुठे आले केमिस्ट्री, अरे कॉम्प्युटर्समध्ये जे तयार केलेल्या ज्या काही चिप किंवा जे मटेरियल्स असतात, त्यांचे जे काही डिव्हाइसेस केले असतात, ज्या मटेरियलपासून बनलेले आहेत, त्या मटेरियलची केमिस्ट्री समजल्याशिवाय तुम्ही त्यांचा वापरच नाही करू शकत ना. सो मटेरियलचा अभ्यास करणे इंटरनली, कंपोजिशन लेवलला, नेचर लेवलला, प्रॉपर्टीज लेवलला म्हणजेच केमिस्ट्री तुम्ही स्टडी करताय. अँड विदाउट दॅट नोईंग द प्रॉपर्टीज ऑफ दॅट मटेरियल, हाऊ कॅन इट बी यूजफुल फॉर अ पर्टिक्युलर पर्पज वन. आणि म्हणूनच मला इथे सांगायचं आहे की एखाद्या पदार्थाचा
अंतरंग समजून घेणे, त्याचं कंपोजिशन समजून घेणे, त्याचे नेचर समजून घेणे, हे कळण्यासाठी तुम्हाला थोडंसं व्हिज्युअलायझेशन करावं लागतं, कल्पना करावी लागते अगदी, कारण डोळ्यांनी तर दिसत नाही, मग व्हिज्युअलाइज करून ह्याचे कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावे लागतात. सो टू अंडरस्टँड केमिस्ट्री फर्स्ट यू नीड व्हॉट, यू नीड टू अंडरस्टँड हाऊ टू लर्न केमिस्ट्री. आणि केमिस्ट्री लर्न करायला तुम्हाला व्हिज्युअलायझेशन खूप करावं लागतं. आणि पहा ना, आता हे सिच्युएशन पण अशी आहे की आपण फेस टू फेस नाही आहेत आणि आपल्याला इथे ऑनलाईनमधूनच किंवा व्हिडिओमधूनच लर्न करायचं आहे. मग इथे पण तुम्हाला पुन्हा काय झालेलं आहे की टीचरला ते देखील तुम्ही व्हिज्युअलाइज करता आहात आणि मी पण व्हिज्युअलाइज करते की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे काय एक्सप्रेशन्स असतील. काही जणांना वाटत असेल अरे काय चालू आहे, काही जण वाटत हो का असं आहे का केमिस्ट्री म्हणजे, अरे इतकं अवघड आहे का, इतकं सोपं आहे का, अरे इतका मजेशीर आहे का, असं तुमचे जे काही चेहऱ्यावरचे वेगवेगळे जे एक्सप्रेशन्स आहेत ते मी नाही पाहू शकत, पण मी व्हिज्युअलाइज करू शकते की काहींना असे वाटत असेल, काहींना तसे वाटत असेल. आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत अगदी अगदी साध्या शब्दामध्ये खेळीमेळीने तुमच्यासोबत मला इंटरॅक्ट होऊन माझं हे दुसरं लेक्चर तुमच्यासमोर डिलिव्हर करायचं आहे. याच्या आधी मी 2 ते 3-4 असे डेमो लेक्चर माझ्या ह्याच्यामध्ये टाकले होते, पण ते जस्ट डेमो लेक्चर्स होते आणि ते माझ्यासाठी पण डेमोज होते, कारण का मला पण ते ऑनलाईन टीच करायचा एक्सपिरियन्स आता गेल्या 2 महिन्यातच आलेला आहे. याच्या आधी नव्हतं ऑनलाईन टीचिंग, मी पण नाही करू शकत होते, म्हणून मी पण ते ट्रायल अँड एररमध्ये कसं केलं तर मुलांपर्यंत माझा आवाज जाईल किंवा माझं लिहिलेलं स्पष्ट दिसेल किंवा माझं एक्सप्रेशन्स समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत जातील की नाही, कळेल की नाही, ह्या सगळ्या संभ्रमात होते. आवाज क्लिअर येतो की नाही, त्या सगळ्या गोष्टी रिझॉल्व करत करत थोडेफार मी लेक्चर्स तसे घेतले आणि ते अपलोड केलेले आहेत. अर्थात 12वी जी जुनी 12वीची बॅच आहे त्यांचे लेक्चर्स आणि त्यांचे टॉपिक चालूच आहेत, बट तुमच्यासाठी म्हणून मी हा पहिला टॉपिक जो सुरू करणार आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आणि या टॉपिकमध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की 9th स्टँडर्डचा तुमचा जो टॉपिक आहे, कंपाऊंड्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स रिलेटेड असणारा, मोल कन्सेप्ट असणारा, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असणारा, हा तुम्हाला थोडासा माहीत असावा किंवा तुम्ही तो एकदा रिव्ह्यू घ्या त्याचा आणि मग या टॉपिकला आपल्याला सुरुवात करता येईल. सो लेट गेट स्टार्टेड फॉर दिस टॉपिक. अँड वन थिंग इज इम्पॉर्टंट दॅट टू अंडरस्टँड ऑर टू लर्न केमिस्ट्री, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. व्हिज्युअलायझेशन केले की तुम्हाला ते डोळ्यासमोर येतं पिक्चर, म्हणजे आपली मेमरीज तशी पिक्चर ओरिएंटेड जास्त असते रादर दॅन दॅट ऑफ द लिसनिंग, म्हणजे ऐकण्यापेक्षा आपल्याला पिक्चर ओरिएंटेड ते समजून घेणं फार जास्त गरजेचं असतं. आणि म्हणून इथे मला हेच बोलायचं आहे की व्हिज्युअलायझेशन करायचं. सेकंड थिंग जी इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला केमिस्ट्री लर्न करताना लागते, ती म्हणजे काय तर केमिस्ट्रीमध्ये ना एक कन्सेप्ट शिकत असताना तो कन्सेप्ट अजून किती ठिकाणी वापरू आपण, ह्याचं लिमिटेशन नाही आहे. सो या कन्सेप्टचा वापर किंवा या कन्सेप्टला आपण शिकलो तर या टॉपिक पुरतंच आहे, पुढे त्याचा कुठेही वापर नसेल असं अजिबात नाही आहे. म्हणजे सगळे टॉपिक एकमेकांना इंटरकनेक्टेड नेटवर्कसारखे इंटरकनेक्टेड आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही टॉपिकचा अर्धवट अभ्यास केला किंवा एखादा आर्टिकल सोडलं तर पुढच्या आर्टिकलला आपण जॉईन होऊ, त्याची रेग्युलरिटी लक्षात येईल किंवा आपण नेक्स्ट टॉपिकपासून चांगला अभ्यास करू, मग ते चांगला कळेल, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला कुठलाही टॉपिक इथे केमिस्ट्रीचा कुठल्याही इतर टॉपिकला कनेक्ट करणारा आहे, कुठलाही कन्सेप्ट कुठल्याही इतर टॉपिकला कनेक्ट करणारा ठरू शकतो आणि त्यामुळे कुठलेही कन्सेप्च्युअल पार्ट तुम्ही मिस करू नका, याचं मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. दुसरी गोष्ट, केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स, दॅट्स वाय हाऊ टू गेट लॉट्स ऑफ मार्क्स इन केमिस्ट्री हे समजून घेण्यापेक्षा रादर आय विल से हाऊ टू गेट लॉट्स ऑफ नॉलेज रिलेटेड टू धिस, याच्यावर तुम्ही जास्त भर द्या, कारण इन फ्युचर तुम्ही जे काही पुढे ग्रॅज्युएशन लेवलचं एज्युकेशन घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला याचा जास्त उपयोग होईल. सो रादर टू परस्यू द मार्क्स फॉर द केमिस्ट्री, परस्यू फॉर इट्स कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला जास्त महत्त्व द्या असं मला तुम्हाला सांगायचं आहे. हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत, बिकॉज केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स आणि दॅट्स वाय दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो we'll start for some basic concept in chemistry and this topic is the first topic of your NCERT and your state board as well. So let's get started.